जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, आजचा व्हिडिओ जो आपला आहे तो अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे. कारण तुम्ही सर्वांनी माझा मेडिकलचा कटऑफ बघितल्यानंतर मला असं प्रश्न विचारत आहेत की भावा फायनल कटऑफवरती व्हिडिओ बनव. तर मग मी भावा SSC GD महाराष्ट्र आपल्या ऑल कॅटेगरीचा फायनल कटऑफचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेलो आहे. ती पण मी फायनल कटऑफ जो आहे तो सेफ झोन प्रमाणे घेऊन आलेलो आहे. म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी 3 कटऑफ सांगणार आहे. ठीक आहे, 3 कटऑफ सांगणार आहे. त्या 3 कटऑफमध्ये मी तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा 3 झोनमध्ये, झोन 1, झोन 2, झोन 3 असं 3 मध्ये कटऑफ मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि ते एक्सप्लेन मी कसं करणार आहे, जेणेकरून जो मागच्या भरतीमध्ये मेडिकल ज्या पद्धतीनं झालता, जसा मी बघितला होता, माझ्या रेशोप्रमाणेच मी ह्या पूर्ण कॅटेगरीवरती तो रेशो लावलेला आहे. कारण बघा, आपण कुणाकडनं जर आपण काहीतरी जानकारी कुणाकडनं तर घेतले, तर त्या ठिकाणी बघा 90% ती जानकारी ती काय असते, ॲक्युरेट असते. आणि ती 10% ती जानकारी जी असते आपल्याला भेटलेली, त्यामध्ये थोडंसं डिफरंट जरूर असतो. मग तो 10% जो पूर्ण आपल्या जो आपण इतकी जास्त मेहनत करतो त्या ठिकाणी कट ऑफ म्हणा, काही पण कुठल्याही कामासाठी म्हणा, तो फेल करून टाकते. मग त्यासाठी मी काय केले, माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार माझ्या शिफ्टचा किती मुलं या ठिकाणी पास फेल जाते त्यानुसार मी कट ऑफ या ठिकाणी घेतलेला आहे. तर मग भावांनो, आधी मी तुम्हाला माझ्या शिफ्टचं थोडंसं 30 सेकंदपर्यंत सांगेन. बघा, माझ्या शिफ्टला जो आहे तो मेडिकलसाठी टोटल मुलं जे होते ते 42 होते. आणि या ठिकाणी पुण्याला असे 3 डॉक्टर होते. त्यामध्ये 14 असे कॅन्डिडेट या ठिकाणी होते. आणि यातून बघा भावांनो, पहिला डॉक्टर हा होता, आणि दुसरा डॉक्टर हा होता, आणि तिसरा डॉक्टर हा, असे 3 डॉक्टर पुण्याला गेल्या वेळेस होते. 14 आमचे 3 ग्रुप झाले होते. यातून बघा भावांनो, ही जी आहे त्या ठिकाणी 8 मुलं म्हणजे रिमेडिकलला जाऊन करून 8 मुलं फिट झाले होते. टोटल 8 मुलं फिट झाले होते 14 मधनं. आणि 42 कॅन्डिडेट ही पूर्ण होते. आणि दुसऱ्या डॉक्टरकडे बघा 9 मुलं या ठिकाणी फिट होते. आणि तिसऱ्या डॉक्टरकडे 11 मुलं या ठिकाणी. गेल्या वर्षी इतकी मुलं माझ्या स्वतःच्या देखण्याहून माझ्याच त्या ठिकाणी डेटला इतकी मुलं त्या ठिकाणी फिट झाले होते. गेल्या वर्षी मी सुद्धा फिट झालो होतो. फर्स्ट डॉक्टर जो की पंजाबी डॉक्टर होता फर्स्ट. ठीक आहे, मग भावांनो आपल्या व्हिडिओकडे आपण वळूया. मग भावांनो, आपला जो आजचा व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे ह्याच डाटावरती, की तेव्हा इतकी मुलं सेम मी तेव्हाच कॉन्सेप्ट या व्हिडिओमध्ये लावणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना जो आहे तो फायनल कट ऑफ जो आहे मी सांगणार आहे झोन वाईज. काही टेन्शन घेऊ नका. बघा, तुम्हाला मी परत सांगेन, या ठिकाणी माझा कट ऑफ हा फक्त अंदाजी कट ऑफ आहे. याला कट ऑफला रिअल समजू नका. रिअल कट ऑफ हा आपल्या मेडिकल संपल्यानंतर मी तुम्हाला रिअल कट ऑफ सांगेल. त्या मात्र कट ऑफला तुम्ही हलक्यात घ्यायचं नाही. एकदम योग्य कट ऑफ तोच लागेल. ठीक आहे, 100%. हा कट ऑफ एकदम अंदाजित राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी कूल राहायचं आणि बिंदासपणे मेडिकलला जायचं आहे. आणि चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया. हे आधी मी तुमच्यासमोर सांगणार आहे की 2025ला वेकन्सी किती आहेत आपल्या महाराष्ट्राला. तर भावांनो, सर्वजण बघून घ्या की OBCसाठी या ठिकाणी 580 वेकन्सी आहे. SC साठी 215 आणि EWS साठी 215. म्हणजे SC आणि EWS यामध्ये फक्त फरक जो आहे फॉर्मचा असतो. म्हणजे फॉर्मची संख्या EWS मध्ये महाराष्ट्रातून किती जास्त पडलेली आहे आणि SC मधून किती जास्त पडली आहे, यामध्येच याचा कट ऑफचा रेशो या ठिकाणी फिरत असतो. बाकी जे मुलं आहेत या ठिकाणी EWSला फिजिकलला मुलं कमी या ठिकाणी जास्त मुलं फेल होत नाहीत. आणि SCला मात्र जास्त मुलं फेल होतात. का? मेडिकल म्हणा किंवा फिजिकल म्हणा, कारण या ठिकाणी वयामध्ये 5 वर्षाची सूट असते त्यामुळं. आणि ST जर बघितलं तर 193 जागा आहेत. आणि ओपन जो की सर्वांना जागा आहेत 946, ज्यांचा पण वय 18 ते 23 या वयोगटामध्ये येतो, सर्वांना ते 946 भेटू शकते. फक्त आपल्याला त्या ठिकाणी ओपनची कट ऑफ क्रॉस होणे इतके मार्क पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हा पोस्ट वाईज तर मी काय तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे, फक्त मी सांगेन तुम्हाला की सर्वात जास्त वेकन्सी जो CISFची आहे आणि सर्वात कमी वेकन्सी ज्या ठिकाणी SSBचा आहे. मग तुम्ही या ठिकाणी अंदाज लावू शकता की गेल्या 2 वर्षी झालं की CISFची खूप जास्त वेकन्सी येत आहे. आणि BSFहून ह्या CISFला
कट ऑफ जास्त वाढत नाही. जर तुमची फर्स्ट चॉईस CISF असेल तर 100% जर तुम्हाला चांगले मार्क 120+ मार्क असतील तर तुम्हाला CISF भेटून जाईल. तर मग भावांनो, आपण अजून एकदा आपल्या डोळ्यासमोरून या ठिकाणी मेडिकलची कट ऑफ बघून घेऊया. मेडिकलची जी कट ऑफ आहे इतकी कट ऑफ आपली गेलेली आहे, प्लस नक्सल आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की इतके मुलं, खूप काही मुलं म्हणत आहेत की भावा इतकी कट ऑफ वाढली, आता इथून अजून किती कट ऑफ वाढणार. मी त्यासाठी तर म्हणत आहे भावांनो की अजून काही मुलांना असे प्रश्न आहेत की मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मुलं खूप काही प्रश्न, अरे मी काय सांगत आहे मुलं ते पण नाही ऐकत राव तुम्ही भावांनो. प्लीज मी काय सांगत आहे एकदा तुम्ही ऐकून जा. मी म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये बघा, ज्यांना पुढं भरती बघता येतंय, माझं अजून पण नीट ऐका भावांनो, ज्यांना प्लीज समजायला नाही, ज्यांना पुढं भरती बघता येतंय आणि ज्यांना प्लस 1-2 मार्क आहेत, माझ्या इच्छेने तर तुम्ही 1-2 मार्क जर मेडिकल, आता समजा या ठिकाणी 100 EWS गेले आणि तुम्हाला मार्क आहे 102 मार्क, 102 आहेत, आणि समजा तुम्हाला 2 भरत्या समोरचे बघता येतात, ठीक आहे, तुमचं वय स्टार्टिंग आहे, तुम्ही फर्स्ट टाइम SSC अटेम्प्ट केली आणि तुम्ही 102 स्कोर आला आणि मेडिकल कटापेक्षा 2 मार्क तुम्ही जास्त आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी पुढे अजून भरत्या बघता येतात, तर मी काय म्हणलो होतो की तर तुम्ही जे आहे ते SSC GDच्या मेडिकलला या ठिकाणी नाही गेला तरी पण चालेल, ठीक आहे. बघा मी काय म्हणतो ते नीट लक्षात द्या. आणि कुणाला जावा म्हणलं होतं मी, 1 मार्क प्लस असलं तर मी म्हणलं होतं की ज्यांचं वय संपलं आता ते काहीच करू शकणार, ते जावा, ठीक आहे. आणि मी तुम्हाला कशासाठी, तुम्हाला मी असं म्हणत नाही की तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्ससाठी जावा, फलाण्यासाठी जावा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एकच भरती, आता पुढची समजा तुम्हाला ही 2026ची लास्टच भरती बघता येते, तर मग तुम्ही एक्सपिरियन्ससाठी या ठिकाणी जाऊ शकता. मी काय म्हणतोय की तुमचा जो आहे तो वेळ वाया न जाता या ठिकाणी तुम्ही पुढची तयारीला लागा. माझा फक्त हाच उद्देश आहे, कारण 1 मार्क 2 मार्क नी तुम्हाला काही फरक होणार नाही. प्लस तुमच्याकडे जर 2-3 वर्ष अजून SSC GDची भरती बघता येईल, त्यामध्ये तुम्ही मेडिकल, तुम्ही जाणारच आहे मेडिकलला, असं म्हणू नका की मेडिकलला मी आताच जाऊन येतो वगैरे. बाकी जर तुमच्याकडे वय असेल तर तुम्ही बिंदासपणे, नसेल तर बिंदासपणे तुम्ही या ठिकाणी मेडिकलला जाऊ शकता, ठीक आहे. तर मग भावांनो, आपण मी एक पूर्ण पद्धतीने डाटा बनवलेला आहे, जो की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर तुम्हाला मी हे काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला टायपिंग करून ते 100% कळेल. आधी मी या ठिकाणी कास्ट लिहिलेलं आहे, ती एकेखाली आहे. मेडिकल मुलं म्हणजे मेडिकलसाठी मुलं किती क्वालिफाय आहेत ते या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि मेडिकल या ठिकाणी पास किती झाले ते मी या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे. आपल्या वेकन्सी किती आहे महाराष्ट्रासाठी प्रत्येक कॅटेगरीला ते लिहिलेलं आहे, आणि फायनलला या ठिकाणी आउट किती होणार आहेत ते मी या ठिकाणी एकाखाली लिहिलेली आहे. तर मग भावांनो, तुम्ही बघा की या ठिकाणी ओपनसाठी जे मुलं या ठिकाणी मेडिकलसाठी बोलवण्यात येणार आहेत ते 1892 मुलं. मग ह्या ठिकाणी आपण 1892 मधून बघा, मेडिकलसाठी जर कॉल लेटर आला, समजा कुणाचा नोव्हेंबरच्या 11 तारखेला मेडिकलला कॉल लेटर आलेला आहे आणि तो भाऊ जाणारच नाही, असं बी काही मुलं असतात ना की बघा त्यांना 104 मार्क 103.9 मार्क असतील, तर ते मेडिकलला जाऊन काय करतील मला सांगा. प्रत्येक मुलगा आपल्यावर विचार तर नाही करणार, प्रत्येक मुलगा असं तर नाही म्हणणार मी एक्सपिरियन्ससाठी जाणारच, मग जा मग भावड्या तू. प्रत्येक मुलगा जात नसतो, तुम्हाला त्या ठिकाणी पण काय म्हणतात ते ॲब्सेंटी दिसून येईल, ठीक आहे. काही मुलं असे पण असणार की रिमेडिकल पडल्यानंतर सुद्धा 4-5 पॉईंट भेटल्यानंतर रिमेडिकलला पण येणार नाहीत, ठीक आहे, असे पण मुलं भेटतील तुम्हाला. मग यातून जे आहे ते मेडिकलसाठी मुलं पास होणार बघा ते 1135. आता हा 1135 ॲक्च्युली आले कुठून, तर मी तुम्हाला सांगेन की 60% डाटा मी असा धरलेला आहे की मागच्या भरतीमधून 60% डाटा 58 ते 60% येत होता, मी 60% जास्त धरलेला आहे. 1135 मुलं या ठिकाणी मला असं वाटतं की मेडिकल फिट होतील या भरतीमध्ये, आणि आपली वेकन्सी 946 आहेत, तर मग 189 म्हणजे 189 मुलं या ठिकाणी बाहेर जाणार आहेत ओपनमधून, फक्त ओपनमधून. आणि ह्यातून सर्व मुलं जे ओपनमधून येतात पण ओपनमध्ये जातात पण 180 मुलं जी ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरले आहेत ते बाहेर जातील. माझं असं 190 मुलं या ठिकाणी आउट होतील. EWS मध्ये 430 मुलं आहेत त्या ठिकाणी मेडिकलसाठी बोलवलेले आहेत, आणि 258 मुलं या ठिकाणी पास होतात मेडिकल, आणि 215 वेकन्सी आहे, तर 43 मुलं या ठिकाणी आउट होणार आहेत. OBC साठी 1160 या ठिकाणी मेडिकल मुलं आहेत, आणि 696 म्हणजे 696 मुलं या ठिकाणी मेडिकल पास होतील, आणि 580 वेकन्सी आहे.
फायनलला 116 मुलं या ठिकाणी आउट होतील. तर तुम्ही बघू शकता की 116, तुम्हाला वाटेल की 189 मुलं, फक्त 43 मुलं, 16 मुलं, भाऊ इतकी तर फक्त मुलं बाहेर काढायची आहेत या डाटावरती. तर मग कटाप किती वाढेल? 2-3च कटाप वाढेल, 3-4नच कटाप वाढेल, असं होणार नाही. ठीक आहे, मी हा जसा एक्सप्लेन केला आहे, तुम्ही मागच्या भरतीचा पण बघू शकता. त्यामध्ये मी पण असाच सेम सांगितला होता. पण फिजिकल झाल्यानंतर, मेडिकल पण झाल्यानंतर 24 मार्क, 25 मार्क, 20 मार्क कटऑफ वाढलेली आहे. ठीक आहे, जसं मेरिट बघा जास्त जातो ना, तसं मुलांची संख्या एका मार्कावर, जसं समजा मेडिकल 80च्या जर जेव्हा फिजिकलचा मेरिट लागतो तेव्हा पॉईंटवरती मुलं उडतात, 10-15 मुलं पॉईंटवरती उडून जातात. पण जेव्हा कट ऑफ एकदम हाय जाते कुठल्याही राज्याची, तेव्हा मुलं या ठिकाणी कमी कमी होत जातात. तेव्हा मार्काला 1-1, 2-2 मार्काला बी 1-1, 2-2 मुलं भेटत नाहीत. ठीक आहे, मला 3-4 मार्क वाढावं लागते, तेव्हा 4-5 मुलं, 10 मुलं बाहेर पडतात. 4-5 मार्क 10 मार्काला, असं काही भानगड होतं. SCला बघा सेम आहे, EWS प्रमाणे 430 मुलं बोलवले. तिथं बी मी सेमच कॉन्सेप्ट लावलेला आहे. 258, 215 वेकन्सी आहेत, 43 मुलं आउट होणार आहेत. ST 386 या ठिकाणी मुलं मेडिकलसाठी पास आहेत. 231 मुलं या ठिकाणी मेडिकल पास होतील आणि वेकन्सी आहेत 193 आणि फायनल आउट होणार आहेत 38 मुलं. बघा इतके मुलं या ठिकाणी. माझा एक एक्सेप्टेड कटऑफ मी तुम्हाला आता दाखवेन थोड्या टाईममध्ये. तुम्हाला इतके मुलं एक्सेप्टेड आउट होणार आहेत या ठिकाणाहून. ह्याच्यापेक्षा मुलं 10-15 कमी होतील किंवा 10पेक्षा जास्त पण होऊ शकतात. पण इतके मुलंच आसपासच या ठिकाणी आउट होतील. मुलं या ठिकाणी जास्त कमी आउट होणार नाही फायनलला म्हणतोय मी. आणि मेडिकलला जे आहेत ते यातून मुलं जे आहेत ते तुम्ही बघू शकता. मग या ठिकाणी वजाबाकी करून या ठिकाणी इतके मुलं मेडिकलला अनफिट होतील. ठीक आहे, तर मग आपण आता तुम्हाला मी फायनलचं समजावून शकेल की फायनल कट ऑफ. आता मी तुम्हाला या ठिकाणी याच कटऑफमधून तुम्हाला 3 झोनमध्ये कट ऑफ सांगणार आहे. सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन की लो झोनमध्ये कट ऑफ. ठीक आहे, की त्यांचे बघा मला वाटतं एक्सेप्टेडच नाही की त्यांचा या ठिकाणी मेडिकल क्लिअर करून देखील. तुम्ही लक्षात ठेवा, माझं थोडंसं बोलणं तुम्हाला या ठिकाणी मनावर लागेल, परंतु भावांनो मला असं वाटतंय की मी आता जी लो कटऑफ जे सांगणार आहे, एकदम लो झोन 3 मध्ये जी कटऑफ सांगणार आहे मी, झोन 3 मध्ये त्यांचं मेडिकल फिट होऊन पण मला असं वाटतंय की चान्स 30%च आहेत की ते फायनल सिलेक्शन घेतील. 30% चान्स म्हणतो मी, 70% चान्स नाही मी असं समजतो. ते कुठले मुलं आहेत बघा, जे मुलं ओपनला 110च्या खाली आहेत. ओपनला 110च्या खाली आहेत आणि बघा 110च्या जे मुलं खाली आहेत ना, त्यांचा मी सांगेन की ओपन होऊन सिलेक्शन थोडंसं कठीण आहे. ठीक आहे, आणि जे मुलं EWSहून 106, हा झोन 3ची मी कट ऑफ सांगत आहे, 106च्या मुलं जे खाली आहेत त्यांचा ते काय 30% चान्स आहेत की सिलेक्शन होईल. OBC 108 वाले 30% सिलेक्शन आहे की भावड्या आपलं सिलेक्शन होईल. SC 101 आणि 95 या ठिकाणी ST. आणि मग जर मी सांगेन तुम्हाला ह्याच्या खालचे मुलं म्हणतोय मी, ठीक आहे, याच्या खालचे, आणि जर तुम्हाला या रेंजमध्ये जर मार्क आहेत 110 ते 113, हा आहे जसा, ठीक आहे, हा आहे जसा जर तुम्हाला मार्क असतील तर बघा हा 110 ते 113 ओपन, तर मी सांगेन की तुमचे या ठिकाणी 50-50 चान्स आहेत की या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल. 110 ते 113, 106 ते 110, 108 ते 111, 101 ते 105, 95 ते 100. बघा मी ही जी काय सांगतोय ती एक्सेप्टेड कट ऑफ सांगतोय भावांनो. तुम्ही ह्याला एकदम समजू नका की मी जे बोललो ती योग्य म्हणजे फायनलच कट ऑफ असा नाही. एक्सेप्टेड कट ऑफ सांगत आहे. ही कट ऑफ जी आहे ते झोन 2 साठी असणार आहे, म्हणजे की सेकंड झोनमध्ये. तुम्ही मला कमेंट करून सांगा की भावांनो तुम्ही कुठल्या या ठिकाणी कट ऑफमध्ये तुम्हाला मार्क आहेत. आणि झोन 1 म्हणजे त्यांचा काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ठीक आहे, 100% त्यांचा निकाल माझ्यातर्फे तर भावड्यानं 100% ते या ठिकाणी भरती होणार. असे मुलं जर मी तुम्हाला म्हणलं तर फक्त मेडिकल क्वालिफाय झाल्यानंतर 113+ ज्यांना मार्क आहेत ते ओपनवाले बिलकुल सेफ आहेत. काही त्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त ठीक आहे 110+ जे ओपन EWS वाले आहेत, सॉरी, ते बिलकुल सेफ आहेत. 111 OBC बगर टेन्शन आहेत. 105 OBC काही टेन्शन घेऊ नका. मी तर म्हणेल तुम्हाला
कसाही टेन्शन नाही की झोन 1 मध्ये जर तुम्हाला जर मार्क असतील, ठीक आहे, कशाही टेन्शन घेण्याची गरज नाही. 100 जर तुम्हाला या ठिकाणी एस टीतून 100 प्लस मार्क असतील तर 100 प्लस म्हणताय मी तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे 111च्या पुढून 112 113 ओबीसी जर तुम्हाला 112 मार्क असतील तर तुम्ही टेन्शन घेण्याची गरज 111च्या पुढून 111 बी म्हणत नाही मी 111च्या पुढून ईडब्ल्यू जे 111च्या पुढून 110च्या पुढे 110 असेल तरी तुम्ही सेकंड झोनमध्ये जाणार, 113 असेल तरी तुम्ही सेकंड झोनमध्ये जाणार. जर तुम्हाला ओपन 114 प्लस मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी कट ऑफच्या नादी लागू नका, तुमचं नाव फायनल लिस्टला 100% येणार, ठीक आहे. आणि बऱ्याच मुलांना ठीक आहे कमी पण मार्क आहेत, असं नाही की खूप साऱ्या मुलांना जास्तच मार्क आहेत आणि कमी मार्कवाले पण मुलं आहेत. पण जेव्हा कट ऑफ बघा मेडिकलपासून जे फायनलला फिजिकलपासून मेडिकलला जास्त कट ऑफ जाते तेव्हा असा अनुमान लागतो की मुलांना मार्क जास्त आहेत, ठीक आहे. 135 मार्क 142 मार्क पण मुलांना आहेत. आपल्याला फक्त मार्क कमी आहेत म्हणजे असं नाही की संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी मार्क कमी आहेत भावांनो, ठीक आहे. तयारी करा, जोरदार तयारी करा, मधून कुठून कमी पडला ते बघा भावांनो, ठीक आहे. निगेटिव्ह गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. होय, या भरतीमध्ये तुम्ही या ठिकाणी स्वतःला कमी समजत असाल की भाऊ माझं या भरतीमध्ये कुठून काय कमी झालं, तुम्ही विचार करा की तुमचे 4 टॉपिकमध्ये तुम्ही कुठल्या टॉपिकमध्ये या ठिकाणी तुम्ही कमी पडलात, ते टॉपिक तुमचा स्ट्रॉंग करायला बघा, ठीक आहे. कमीत कमी तो टॉपिक जो तुमचा आता वीक आहे तो फॉर्म सुटजीपर्यंत त्या फॉर्मची तारीख संपजीपर्यंत म्हणतो डिसेंबर एंडपर्यंत मी सांगेन तुम्हाला तो टॉपिकला 30 प्लस मार्क तुमचे आले पाहिजे, ठीक आहे. अशी तयारी करा. जीके जीएस जर वीक असेल तर जीके जीएसला 30 प्लस आणणं इतक्या टायमिंगमध्ये शक्य नाही, ठीक आहे. कारण बाकीचे विषय असेल तर तो होऊन जाईल, पण जीके जीएसमध्ये कमीत कमी 20 प्लस मार्क तर तुमचे पाहिजे, 20-25 प्लस असा काही स्ट्रॅटेजी वापरा. आणि बाकी विषयामध्ये 30 रिजनिंगमध्ये आउट ऑफ आणा, हिंदीमध्ये आउट ऑफ आणण्याचा प्रयत्न करा, गणितामध्ये 30 प्लस जाण्याचा प्रयत्न करा. 25-30 मार्क 25 प्लस मार्क जीके जीएसमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ज्यांना आता या गटापेक्षा मार्क खाली आहेत त्यांनी आपल्या ह्याच्यावरती फोकस करा, तुम्ही आपल्या स्टडीवरती आता मी सांगेन. आणि बाकी ज्यांना ह्याच्यापेक्षा झोन 1 पेक्षा बी जास्त मार्क आहेत, ठीक आहे, कोणाला 120 असतील, 122 मार्क असतील आणि 117 115 114 मार्क असतील, 113 मार्क असतील, तर तुम्ही भावांनो बिंदास या ठिकाणी राहा. फक्त तुम्ही इतकी काळजी घ्या की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मेडिकलला रिमेडिकल पडल्यानंतर सुद्धा अनफिट होता कामा नये, ठीक आहे. अनफिट होऊ नका, फक्त इतकीच कृपा करा की तुम्ही जर एकदा समजा तुम्ही अनफिट झाला, मेडिकलमधून आउट झाला, तुमचं मार्क तुमची किती मेहनत केलेली आहे ती काही विचारणार नाही. तुम्ही तो जो मुलगा SSC फिजिकलचा पेपर जो क्वालिफाय नाही झाला तिथपर्यंत तुम्ही या ठिकाणी येणार आहेत.